Hello. Hello, this is the Maya Artifact episode number 2193. आजची तारीख आहे 2 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 झाले. आज माइट बी आज अजीब सी फील येऊन राहिली. इट्स काइंड ऑफ फील लाईक फेल्युअर समथिंग. You can feel some sort of noise. That is because of that की माझ्या घराच्या साईडला हळदीचा प्रोग्राम आहे. सॉरी, सम सॉर्ट ऑफ प्रोग्राम आहे. आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ प्रोग्राम इट इज. सो त्याच्यामुळे काय होत आहे, इथे ऑर्केस्ट्रा सुरू आहे, तर त्यामुळे काफी डिस्टर्ब होऊन राहिलंय. या मला आज खूप काही बोलायचं आहे यार. आय डोंट नो, इट वॉज लाईक I just feel something like failure. Yes, I don't know. Yeah, why? Just like he's about the driving license status नाही. कारण मी नाही का मी माझ्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी किती खर्च केला आणि किती ट्राय केले बट इट्स लाईक एव्हरी टाइम काही ना काहीतरी प्रॉब्लेम होते. या माझ्या ह्याच्यामध्ये नाही का एव्हरी टाइम जेव्हा मी कोणती गोष्ट करतो म्हणलं ना, तर प्रत्येक वेळेस सम सॉर्ट ऑफ प्रॉब्लेम डेफिनेटली हॅपन. यस, आणि त्याच्यामुळे मला नेहमी त्या प्रॉब्लेममुळे खूप सारा हे अफेक्ट होतो यार. यस, वेल तुला कधी ड्रायव्हिंग लायसन्स पकडलाय का म्हणजे ड्रायव्हर लोकांनी? वेल मला कधी पकडलं नाही. यस, मला एकदा पकडलं होतं. ओके, आणि जेव्हा मी करीब बिगिनिंग मध्येच तेव्हा 100 रुपये घेतले, फाईन घेतला होता. मग त्याच्यानंतर मला कधीच कुठेच नाही पकडलं, ना नागपूरमध्ये ना वर्धेमध्ये, कुठेच नाही पकडलं. ओके, बट यू हॅव टू बी कॅरी अ लायसन. येस, नाही पकडलं होतं एकदा, इथे पकडलं होतं. सॉरी, मागच्याच वर्षी पकडलं होतं श्रुतीच्या बर्थडेच्या वेळेस. तेव्हा मी सामान घेतलं होतं आणि तेव्हा मला पकडलं होतं. यस, तेव्हा 100 रुपयाचा फाईन भरावा लागला मला. 100 नाही, 200 रुपयाचा फाईन भरावा लागला. हॅव्हिंग अ लायसन इज रिअली इम्पॉर्टंट अँड यू हॅव टू कॅरी अ लायसन्स. यस, आणि माझं लायसन्स ऑलमोस्ट एवढं क्लोज झालं होतं. या ऑलमोस्ट करीब 98%. ओके, आणि माझ्या एकाच्या मिस्टेक्स मुळे नाही का पूर्ण काम भसकलं. Like I have to talk about it. Like I just definitely need to talk about. But प्रॉब्लेम असा होऊन राहिला की मी काफी डिस्टर्ब होऊन राहिलाय. इट्स लाईक दिस व्हॉइस अँड तो आवाज इतका हे होऊन राहिला ना की it's just everything is just being calm and I can talk everything what is actually happened with me. And yes, तर ऍक्च्युली 9:45 तर वाजले आहे, तर मे बी शायद यांचं ते लेक्चर बंद होऊन जाईल. ओके, मला काय म्हणायचं होतं, या हे ड्रायव्हिंग लायसन्स कुठपर्यंत म्हणजे काय झालंय काय ऍक्च्युली. यस, ऍक्च्युली ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये मी सेटिंग वगैरे लावली होती. ऍक्च्युली ते बिट्टूनच लावली होती सेटिंग वगैरे. इट्स सो मेनी थिंग्स. या आता प्रॉब्लेम असा झालाय की उद्याची 3 मार्च आहे, 3 मार्च 2021, जे की उद्याची शेवटली तारीख आहे लर्निंग लायसन्सची एक्सपायर्ड होण्याची. आणि समज जर उद्या काम नाही झालं ना, तर मला नाही का हे लायसन्सची प्रोसेस पूर्ण बिगिनिंग पासून करावी लागेल, एकदम स्टार्टिंग पासून. यस, म्हणजे लर्निंग लायसन काढल्यापासून सगळं करावं लागेल. आणि त्यासाठी मला किती खर्च येईल? 500 रुपये तर या लर्निंग लायसन्स साठी. ओके, आणि त्याच्यानंतर मग मला फुल व्हेकल साठी पुन्हा 1,500 रुपये, म्हणजे 1,000 रुपये खर्च येईल, म्हणजे 1,500 रुपये खर्च. ओके, आणि त्याच्यानंतरही मग आता आपल्या 2 व्हीलरचा काही प्रॉब्लेम नाही, आय कॅन इझिली हँडल इट. 4 व्हीलर साठी मला मग तिथे जुगाड लावा लागेल. तिथे त्यांचे जे हे असतात ना ड्रायव्हिंग स्कूलवाले, त्यांना असं म्हणावं लागेल की दादा मला तुमच्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट करू देता का. ओके, फॉर अ पिरियड
त्यांना काहीतरी थोडीशी घूस वगैरे द्यावी लागेल आणि मग तिथे थोडस मॅनेज करावं लागेल. ओके, सो हा प्रॉब्लेम येईल. ओके, तर आणि त्याच्यामध्ये माझे किती खर्च होईल म्हणजे 1,500 रुपये तर त्याचं फीजच आहे. ओके, त्याच्यानंतर मग मे बी त्या 500 रुपये त्याला घूस द्यावे लागेल म्हणजे 2,000 रुपये. ओके, आणि ऑलमोस्ट मे बी लाईक 100 रुपये त्या फीस भरेल म्हणजे ते फॉर्म फिलअप करेल तर त्यांचे 100 रुपये. तर ऑलमोस्ट मी म्हणतो की 2,000-2,500 रुपये मला पुन्हा खर्च लागेल. ओके, आणि टाइम पण लागेल. येस, ट्रस्ट मी. आणि त्यानंतर या मग मला तसंच करावं लागेल ना. या त्याशिवाय काही पर्याय नाही आहे. ओके, आय हॅव टू डू दॅट. कारण मला लायसन्स काढणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. कसं, कारण मला समज आणि यावेळेस नाही का मी समज माझं हे अटकून राहिलंय आणि समज काहीच होत नाही आहे तर मग मी बाय स्वतःच करीन सगळं. ते बिट्टूच्या भरोश्यावर काही राहणार नाही. बिट्टूने सांगू ऑलमोस्ट करीब शेवटला महिन्यापर्यंत होल्ड केलं. या म्हणजे आमची करीब मार्च महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये लॅप्स होणार होतं तर फरवरी पर्यंत म्हणजे फरवरी मध्येच आमचं हे झालं म्हणजे जस्ट 1 महिना अगोदर. ओके, जे की आम्ही काढलो होतं सप्टेंबर मध्ये. सो जर हेच प्रोसेस जर अगोदर झाली असती ना तर आपल्यापाशी खूप जास्त टाइम असता आणि त्याच्यामध्ये समज जर मी पुन्हा त्याला हे केलं असतं. समज जर माझी टेस्ट वगैरे समज जर सप्टेंबर मध्येच झाली होती, 2 सप्टेंबर मध्ये झाली होती. ओके, 2 का 3 सप्टेंबर मध्ये. त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च. वेळ आहे म्हणून नेहमी असं ढकलत गेला आणि वेळेवर असं काम झालं. आणि माझं लक एवढं हे होतं, गंध होतं की सोनूचं कसं जसं ड्रायव्हिंग स्कूल मध्ये होतं ना त्यामुळे काय झालं की तिला काफी फायदा भेटला तिच्यामुळे. आणि त्या ड्रायव्हिंग स्कूलमुळे नाही का तो ड्रायव्हर आहे ना, जो ड्रायव्हर एजंट राहतो तो त्यानेच मी सगळी गाडी चालवली. हिने फक्त त्या स्टेअरिंग वर थोडस फक्त हात पाय फिरवला. बिट्टूच्या गाडीवर नाही करू शकत प्रॅक्टिस कारण बिट्टूची गाडी बहुत जास्त तेल खाते. ट्रस्ट मी. येस, 500 रुपयाचं तेल बंदी गाडी खाऊन घेते आणि मला काफी अफोर्डेबलच होत नाही ती गाडी हँडल आउट करणं. तर बट होप यस की उद्याचा शेवटला दिवस आहे आणि माइट बी शायद तो व्यक्ती कन्व्हिन्स झाला पाहिजे. यस, कारण समजा जर तो व्यक्ती कन्व्हिन्स नाही झाला तर इट वॉज रिअली बिग इव्हन प्रॉब्लेम. या तर उद्या तू काय करून राहिला? वेल, उद्या त्याला बिट्टूला पुन्हा आठवण देतो. येस, आता मला माहिती आहे याचं काम कसं आहे काय. आय नो तो कॉल करत आहे बट माझं कर्तव्य आहे की जस्ट लाईक माझा शेवटला दिवस आहे. या समहाऊ जे काय होईल ते उद्याच्या उद्या होईल. असं जर उद्या नाही झालं तर मग ते खतमच झालं. या तर त्याला म्हणजे उद्या सकाळी पण म्हणजे 10-11 वाजता कॉल करावा लागेल की बाबू बघ थोडस कर त्याला कॉल. ओके, नाही तर ऍक्च्युली काय झालं की त्यांनी प्रॉपरली सांगितले नाही. हा ठीक आहे म्हणे, निघून जा म्हणे, होऊन जाईल म्हणे तुमचं म्हणे. पण त्यांनी हे पण नाही सांगितलं ना का फेल होईल का काय होईल, कसं होईल. समजा जर फेल होईल तर आम्ही रिपीट देऊ बा वगैरे, तसंही काही सांगितलं नाही. ते म्हणे होऊन जाईल म्हणे. आणि आता तू आता असंही करून राहिला. त्यांनी इव्हन त्याचे पैसे पण घेतले होते. तर इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली थिंग्स इज नॉट गन वेल. अरे वा, आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे ट्रस्ट मी. ओके, आणि हे येणारच आहे. ओके, याच्यामध्ये आपण असं हे नाही करू शकत की याला असं का होऊन राहिलंय. प्रॉब्लेम इज ऑलवेज बी हॅपन. ओके, यू जस्ट नीड टू फेस दोज थिंग्स. ओके, दॅट्स द ओनली थिंग यू नो अँड दॅट्स द ओनली थिंग यू वॉन्ट टू डू. ओके, अनदर थिंग इज दॅट की जस्ट लाईक आपण असं फारसा याच्याबद्दल विचार करून स्वतःला डिसअपॉइंटेड करायची काही गरज नाही आहे. ओके, कारण आपल्याला माहित आहे आपण कोण आहे आणि आपल्याला काय करायचं आहे.
आपला पाथ क्लिअर आहे आणि आपण त्याच्या मागे धावून राहिलो आहे. ओके, सो यू फील रिली कॉन्फिडंट अबाउट यू. ओके, अँड दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इट इज. ओके, ड्रायव्हिंग लायसन्स नाही बनलं काही इश्यू नाही, आपण पुन्हा काढू. अरे पण सेम झालं ना, याच्यासाठी पुन्हा खर्च येऊन राहिला ऑलमोस्ट 2-2,500 रुपये. पैसे काय, आणि सांगू मी वडिलांकडून असे पैसे घेऊन नाही का, मलाच एवढी जास्त लाज वाटून राहिली ना बहुतच जास्त, की मी किती वेळ असं माझ्या कामासाठी असं वडिलांकडून पैसे घेऊ यार. Yes. बरं ते जाऊ दे, बट व्हॉट अबाउट हे ट्रॅव्हल फिल्म्स, त्याचं कुठपर्यंत आलाय? वेल तो पण एक इश्यू आहे यार. येस, कारण आता कसं मी व्हिडिओ तो बनवून राहिलोय. ओके, आणि बहुत सारे व्हिडिओ आहे आणि त्याला स्टॅबिलाईज करणं, त्याचे व्हिडिओ बनवणं वेळ लागून राहिलाय, टू मच टाइम. ओके, बट ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे हे जशी माझी एडिटिंग कम्प्लीट झाली ना, मी तसाच एक प्रकारे याच्यावर लागून जाईल. ओके, आपल्या याच्यावर. पण तुला किती गॅरंटी आहे की हे असं पॉसिबल होईल? या मला गॅरंटी याच्यासाठी आहे बिकॉज ऑफ दॅट मला माहित आहे माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे की मी हे करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मी त्यांना ऑफर करत आहे ऑलमोस्ट 100 सिटीज. ओके, नॉट जस्ट 1 and 2 सिटी, इट्स 100 सिटी इन ऑल ओव्हर द इंडिया. ओके, and $1 million is kind of like a really big, it's not a big value, trust me. $1 million म्हणजे ऑलमोस्ट करीब 86 lakh rupees. Okay, so it's kind of being really close to the 1 crore. Okay, so 1 crore रुपये डेफिनेटली यार करतात यार. येस, डेफिनेट, असं काही हे नाही वगैरे. आणि मला 1 करोड रुपये जस्ट आत्ताच पूर्णच्या पूर्ण रक्कम नाही हवी आहे. नो नो नो, मला काही इक्विपमेंट घ्यायसाठी, म्हणजे माझे जर मला काही इक्विपमेंट घ्यायचे आहे तर 30 लाखाची इक्विपमेंट्स आहे. ओके, आणि 20 लाखाची गाडी आहे. ओके, तर 50 लाख याच्यामध्ये हेच होऊन जातात. समजा त्यांच्यापाशी गाडी आहे ऑलरेडी, तर मग त्याच्यामध्ये ते पैसे वाचून जातात. ओके, आपण त्यांची गाडी बॉरो करून पण चालवू शकतो. ओके, तो समजा ते त्यांची गाडी ऑफर करत असेल का तुम्ही ही गाडी वापरा बा, जोपर्यंत आपण स्वतःच्या पैशांनी स्वतःची गाडी घेत नाही. ओके, बट इक्विपमेंट साठी जस्ट लाईक इक्विपमेंट या गोष्टी लागतात आणि याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत मी, कारण इक्विपमेंटवरच मी माझी क्रिएटिव्हिटी दाखवू शकेल. ओके, आणि त्याच्यानंतर प्रत्येक ट्रिपसाठी आम्हाला मंथली पेमेंट हवा आहे. ओके, आणि त्या ट्रिपचा खर्च, जो की एका ट्रिपचा खर्च येऊन राहिला आहे ऑलमोस्ट करीब 20 ते 30 नाही, हा, एका ट्रिपचा खर्च येऊन राहिला ऑलमोस्ट करीब 80 ते 90,000 रुपये. सो क्लोज टू 1 लाख रुपीज. म्हणजे तुला बेस रक्कम किती हवी आहेत? या इक्विपमेंट साठी 30 लाख रुपये लागते. ओके, गाडीसाठी 20 लाख रुपये, 50 लाख रुपये, आणि पहिली ट्रिप करतो म्हणलं ना, तर ती पहिली ट्रिपसाठी 1 लाख रुपये, आणि पेमेंटसाठी 3 लाख रुपये, म्हणजे प्रत्येकाने 3 लाख रुपये. तर म्हणलं गेलं ना तर 30 आणि 20 50, देन 60, आणि 60 आणि 63. ओके, 63 लाख रुपीज स्टार्टिंगला लागते. या स्टार्टिंगला 63 लाख रुपये लागते. मग त्याच्यानंतर काही फारसे लागत नाही. त्याच्यानंतर जे काही रक्कम लागते ते याच्यावरच लागते, हॉटेलचा खर्च, राहण्याचा खर्च, आणि त्याच्यानंतर मग सो यस. हमारे पास
सो येस, दिस इज ऑल दिस थिंग ऍक्च्युली. तर प्रॉब्लेम तर आहेच. मला विश्वास आहे यार, यस माझी ट्रॅव्हल फिल्म डेफिनेटली होईल. का तू युट्यूब वरून कमवू शकशील? हे बा, वन थिंग इज दॅट की युट्यूब साठी जर असं म्हणतो ना की युट्यूब साठी जेव्हा आपण जो अग्रीमेंट साईन करतो ना त्याच्यामध्ये त्यांना हे सांगावं लागते की आपण जे काही कंटेंट देऊ तो कंटेंट रेग्युलर असला पाहिजे. ओके, म्हणजे त्यांचं हेच आहे की ऑलमोस्ट वन्स इन अ वीक, म्हणजे वीक मध्ये एक तरी कंटेंट अपलोड झालाच हवा. त्याच्यानंतरच तुम्ही त्या YPP सोबत हे होता आणि त्याच्यानंतरच पेड पार्टनरशिप, यस युट्यूब पेड पार्टनरशिप, त्याच्यामध्येच तुम्ही हे होता, एनरोल होता आणि देन त्याच्यानंतर मग तुमच्या याच्यावर व्हिडिओवर ऍड्स येतात. ओके, तर हे तर समज जर मी रेग्युलर कंटेंट देतो म्हणलं ना तर मला रेग्युलर कंटेंट साठी ट्रॅव्हल करावं लागेल. तर इट इज, आणि ट्रॅव्हल करण्यासाठी मला मे बी हे बा, मला असं वाटते की समजा जर मी युट्यूब वरून समहाऊ स्टार्टिंगला काही ना काहीतरी रक्कम भेटेल. ओके, समजा जर माझं काही जेवढं काही आहे त्याच्यामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये जर मी ट्रॅव्हल करत आहे तर इट वॉज गन गुड. ओके, इट इज रिअली बेटर, राईट? कारण त्याच्यामध्ये मी ट्रॅव्हल करत आहे आणि इट्स काइंड ऑफ लाईक आय चूज दिस पाथ. ओके, आणि मला याच्यावर विश्वास आहे. बट हा पाथ आहे तर चांगला, बट स्टार्टिंगला खूप बहुत स्ट्रगल आहे यार. स्ट्रगल नाही म्हणता येईल, येस इट्स काइंड ऑफ लाईक अ डुईंग युअर थिंग दॅट यू लाईक. ओके, सो दॅट इज ऑल यू डुईंग. म्हणजे याच्यामध्ये तू फोकस आहे ना, यू आर द इन्चार्ज ऑफ यू आर डुईंग. ओके, सो काही हलगर्जी राहणार नाही. येस, एव्हरीथिंग इज ऍक्च्युली मी माझ्या आता युट्यूब स्टुडिओवर गेलो आज आणि त्याच्यानंतर मग मी बघितलं तर जो युट्यूबचा अल्गोरिदम असा आहे की समजा जर तुमचा जो कंटेंट आहे तो कंटिन्यू अपलोड होत नसेल ना तर तुमचा जो पुराणा जो कंटेंट आहे ना ते त्याची जे इंटेन्सिटी म्हणजे बघण्याचे जे लोक असतात ते बहुत हळूहळू कमी होऊन जातात. ओके, म्हणजे स्टार्टिंगला कसं 48 आवर्स मध्ये नाही का माझा तो पेंचचा व्हिडिओ, सॉरी तो नागपूरचा व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब 4,000, 3,000, 2,000 लोक पाहत होते. पहिले 4,000 येत होते एव्हरीडे. 48 आवर्स मध्ये ऑलमोस्ट 4,000 लोकांनी बघितला. मग हळूहळू 3,000, मग हळूहळू 2,000, मग हळूहळू 1,000 आणि आता ऑलमोस्ट करीब 481. ओके, मी काल बघितलं होतं ऑलमोस्ट 499 होते, क्लोज टू 500. आता 481 आहे. आणि एस्टिमेट व्ह्यूज वर जरी बघितले तर त्याच्यामध्ये 48 आवर्स मध्ये बहुत कमी आहे. ओके, ऑलमोस्ट करीब 48 आवर्स मध्ये लाईफ टाइम जर बघितलं गेलं ना तर ऑब्विसली इन्क्रीज दिसून राहिलाय. 36 डेज मध्ये ओके, 365 दिवसामध्ये माझं जानेवारी मध्ये सर्वात जास्त बूम झालाय. ओके, मी थोडस 90 डेज मध्ये करतो, इथे मला प्रॉपरली ग्राफ दिसेल. तर 90 डेज मध्ये सॉरी जानेवारी आणि फरवरी याच्यामध्येच माझं सर्वात जास्त पीकवर होता. ओके, ऑलमोस्ट करीब एका दिवसात 18,000 व्ह्यूज वगैरे येऊन राहिले होते. तर जे 23 जानेवारी आहे जो सर्वात हायेस्ट आहे तेव्हा ऑलमोस्ट 16,780 लोकांनी माझा कंटेंट बघितला होता एकाच दिवसामध्ये. सो इट वॉज रिअली गुड. ओके, मग त्याच्यानंतर तो स्लोप हळूहळू डाऊनवर झाला
आणि त्याच्यानंतर 13 फरवरीला थोडा स्लो फ्लो जास्त होता, तेव्हा करीब 2472 लोकांनी बघितला. मग त्याच्यानंतर हळूहळू डाऊनवर गेला. स्टार्टिंगला काहीच नव्हतं, जसं जसं हळूहळू वाढत गेलं. हा म्हणजे पेंटचा व्हिडिओ मी त्याच याच्यामध्ये हे केला होता ना, अपलोड केला होता. आता मी पुण्याचा व्हिडिओ अपलोड करीन ना, तर आय एम शुअर की पुण्याचा व्हिडिओ यस, कारण याच्यामध्ये तर बहुत काही गोष्टी आहे यस. आणि याच्यामध्ये मी स्ट्रीट व्ह्यू आहे ना, नुसते स्ट्रीट व्ह्यू नाही आहे, जस्ट लाईक रिअली गुड. याच्यामध्ये मी सिटीजला पण एक्सप्लोअर केलं आहे. ओके, सो इट लुक्स रिअली गुड, ट्रस्ट मी. सो या इट विल डेफिनेटली गना अफेक्ट. आणि हे बहुत सारे व्हिडिओ आहे, ट्रस्ट मी, बहुत सारे. समजा अर्ध्या घंट्याचे जरी म्हणलं गेलं ना, तर पुणे टू सिंहगडवाला जो व्हिडिओ आहे तोच ऑलमोस्ट करीब मी असं म्हणतो की करीब 2 किंवा 3.5 घंट्याचा आहे. 3.5 घंटे जरी म्हणलं तर ऑलमोस्ट करीब 6 ते 7 व्हिडिओज वगैरे येऊ शकतात. ओके, तर इट्स रिअली गुड. ओके, त्यामुळे आपली होऊ शकते. जास्त वेळ नाही लागेल या. इट जस्ट लाईक आता राईट ना माझे सबस्क्रायबर्स किती आहे, 826 आहे सबस्क्रायबर्स. ओके, सो इट इज गुड. ओके, त्याच्यानंतर मग पुण्याचे पण थोडंसं सिनेमॅटिक बनवायचं आहे. तो अजूनपर्यंत एडिटिंग सुरूच नाही केली आहे. जस्ट लाईक मी फक्त स्टेबलायझच करून राहिलो आहे. ओके, इट्स लाईक आय एम नॉट डुईंग एनिथिंग, आय एम जस्ट स्टेबिलायझिंग थिंग्स. ओके, कारण कसं आहे, गिम्बलने जरी स्मूथ आला, आय नो दॅट, आणि रस्ते पण खूप चांगले होते, एवढे काही वाईट नव्हते, बट तसं वॉक स्टेबलाइज केल्यामुळे नाही का अजून जास्त स्मूथनेस येतो. इट्स रिअली गुड आणि बहुत ही मस्त स्मूथ येतो, इवन बेटर. तर त्यामुळे मला ते करावं लागत आहे. थोडसा जस्ट लाईक पुण्यावरून जसा आलो तसा थोडासा कॉन्फिडन्स माझा थोडासा लो झाला आहे. ओके, दॅट इज बिकॉज ऑफ दॅट की नाही मी माझ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. मी जस्ट एक प्रकारे सरळ एडिटिंगवर काम करून राहिलो आहे, आणि एडिटिंग माझं काफी हे आहे, काफी लेंदी आहे, आणि त्याच्यामध्ये फारशी क्रिएटिव्हिटी नाही आहे, कारण एक बटन दाबल्यानंतर तुम्हाला वेट करत राहा, बघत राहा वगैरे वगैरे. सो येस, वेल, आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस असं म्हणलं गेलं ना तर आय वॉज डुईंग रिअली प्रोडक्टिव्ह, या, बट थोडंसं टायर्ड पण होतो. बट मी खूप सारे कन्सेप्ट वगैरे जाणून घेतले. ओके, आणि त्यानंतर जे मला टूल किट भेटली त्याच्यावर मग मी काम करत गेलो. इवन मी एक इंग्लिश सेशन पण कम्प्लीट केला, जो की कम्प्लीट 1 घंट्याचा होता. बट आफ्टर दॅट इंग्लिश सेशन एक प्रकारे हलकसं बोरियत पण आली, आणि मला असं वाटलं की हा चलो आज का हो गया वगैरे वगैरे. बट यू डू नीड टू मेक इंग्लिश सेशन्स. ओके, इंग्लिश सेशन मध्ये मी खूप चांगला इंग्लिश बोललो. इट वॉज, ट्रस्ट मी, म्हणजे मी एवढी चांगली इंग्लिश वगैरे याच्या अगोदर कधी बोललो नव्हतो. आणि इट वॉज सो मच गुड थिंग्स हॅपन्स आफ्टर दॅट. ओके, कारण द वे दॅट आय एम टॉकिंग इट्स रिअली गुड, आणि काही वर्ड्स एकदम इझिली येऊन राहिले होते. सो या,
So everything is fine, everything is good. So इज इट फारसं तर काय आहे नाही. मला ऍक्च्युली थोडासा वॉक पण करायचं होतं, बट काय फारसं हे तू उद्याचं काय प्लॅन आहे? वेल, मी जे टूल किट दिली आहे त्या टूल किट मधले जो मॉड्यूल 1 लेसन नंबर 1 त्यालाच कम्प्लीट करायचं आहे. ओके, कारण इट वॉज रिअली बिग. ओके, प्रॉब्लेम कसा होतो की मी 1 घंटा कंटिन्यू बोलल्यानंतर मीच स्वतः थकून जातो बोलता बोलता वगैरे, आणि आपल्याला असं वाटतं की हा चलो आता त्याच्यानंतर थोडसा. आणि मला नाही का एक थोडासा अजीबसा फील होऊन राहिलाय जेव्हा मी नाही का जेवण केलं ना त्याच्यानंतर दुपारी बहुतच डाऊन फील करतो. यस, आणि आय डेफिनेटली नीड टू सम सॉर्ट ऑफ स्लीप. यस, हे पुण्याची ट्रिप झाली त्याच्यानंतर, म्हणजे जसं मी घरी आलो ना तेव्हापासून होत आहे. या आय फील रिअली टायर्ड इन द आफ्टरनून, आणि मला एव्हरी टाइम असं वाटतं की केव्हा मी झोप काढतो असं वाटतंय. या हे असं का होऊन राहिलंय मला असं नाही माहित आहे. इट जस्ट बिकॉज ऑफ दॅट की हे बघ, कारण कसं काम राहत नाही ना, त्यामुळे नाही का थोडस लेझीनेस येतोच. या काम राहिलं ना तर भडाभड राहत. ओके, दॅट इज वन थिंग. तू आता पुण्याच्या अगोदर तू तुझ्या प्रोजेक्टवर काम करून राहिला होता, त्यामुळे तू काफी फोकस होता, तुला माहित होतं एक्झॅक्टली काय करायचं आहे. याच्यामध्ये काय, याच्यावर तुझ्यावर डिपेंड आहे की हा आता आपण सेशन तर कम्प्लीट केलं आहे, आता आपण संध्याकाळी बघू, संध्याकाळी याच्यावर करू वगैरे. सो येस, बट इट इज नॉट, डेफिनेटली नॉट. स्टील मी परवाच्या दिवशी एक्सपिरियन्स केला, एक पॉवर नॅप नाही का घेतल्यानंतर नाही का मी काफी ऍक्टिव्ह फील करून राहिलो येतो. म्हणजे मी 1 घंटे झोप घेतली होती काल, 4 ते 5. ओके, त्याच्यानंतर मग मी काफी ऍक्टिव्ह फील करून राहिलो आणि आय फील रिअली गुड. तुझा टाइम कुठे वाया चाललाय? हे बघ, सकाळी ऑलमोस्ट करीब 8 वाजता उठून राहिलोय मी. मला सगळं पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी 9 वाजून जाते. आणि मग त्याच्यानंतर काय होते की ऊन जास्त असल्यामुळे माझं बिलकुल मनच राहत नाही. ओके, आणि सकाळी खूप काही कामं पण असतात युजली, तर आणि प्रिपेअर पण नाही राहत तेवढं सकाळी काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे. सो येस, तर त्यामुळे मी थोडासा म्हणजे नाश्ता वगैरे केला की त्यानंतर मग मी माझ्या कामावर भेटतो, थोडस बघतो की एक्झॅक्टली मला इंग्लिश सेशन मध्ये काय बोलायचं आहे, कसं बोलायचंय, त्याच्याबद्दल कंटेंट वगैरे थोडंसं लिहून घेतो. ओके, मग त्याच्यानंतर काय होते की दुपारी आंघोळ वगैरे केली मी की त्याच्यानंतर मग मी थोडसा इथे वरती येतो आणि थोडं इंग्लिश सेशन कम्प्लीट करतो, घंटाभर वगैरे प्रॉपरली सगळं काही सांगतो, बोलतो वगैरे. आणि मग त्याच्यानंतर काय होते की जेवण झालं की एक प्रकारे अजीबसा टायर्डनेस फील होऊन जातो, तेव्हा ऑलमोस्ट करीब 3-4 वाजूनच जातात. ओके, त्याच्यामध्ये 1 घंटा थोडासा असा वगैरे गेला की त्याच्यानंतर 4 वाजता तर बहुतच इंटेन्स होऊन जाते, त्यामुळे आय कॅनॉट रेझिस्ट. यस, तर मे बी शायद हे असं होऊ शकते बिकॉज ऑफ दॅट की आपलं कंटिन्युअस वर्क नाही आहे थोडस, तर त्यामुळे. तर यस, इट विल बी हॅपन, मे बी शायद उद्या पण होऊ शकते. तर त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी 5 वाजता नीड टू बी 5-5:30 वाजता माझं रनिंग अँड हे राहतेच 7 वाजेपर्यंत. बट आज मी थोडं जास्त हे केलं, आज मी थोडस मित्रासोबत जास्त टाइम स्पेंड केला. सो आय डिडंट रिअली फील गुड. या म्हणजे आय डू रिअली नीड, कारण कसं मी थोडंसं डाऊन फील करून राहिलो होतो आणि ऑब्विसली ते ड्रायव्हिंग लायसन्समुळे मी अजून पुन्हा थोडंसं डाऊन फील करून राहिलो होतो. सो आय डेफिनेटली नीड सम सोर्ट ऑफ हॅपीनेस फ्रॉम द फ्रेंड. सो दॅट्स वाय आय वेंट देअर अँड आय फील रिअली गुड. ओके, हे पुण्याचा व्हिडिओ कुठपर्यंत आलाय? ओके, तर आय एम गेसिंग इज दॅट की आतापर्यंत आपले करीब 7 ते 8 व्हिडिओ बनले आहेत. ओके, जो की कंटेंट आहे ऑलमोस्ट करीब 1 घंट्याचा.
जस्ट फक्त स्टेबलाइज केला है, नथिंग एट ऑल, नाही कलर ग्रेड, नाही साउंड एडिटिंग, कुछ भी नहीं किया है, बस स्टेबलाइज केला आहे, जस्ट एक्सपोर्ट मारलाय. हे यासाठी केलं आहे बिकॉज ऑफ दॅट की स्टेबलाइज करणं, वॉप स्टेबलाइज करणं इज काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफिकल्ट प्रोसेस फॉर द प्रीमियर. ओके, म्हणजे माझ्या सिस्टीमसाठी तर आहेच ऍक्च्युली. कारण समजा जर मी असं म्हणतो की एडिटिंग करतानाच मी त्याला स्टेबिलाइज करीन, मग त्याच्यानंतर रेंडर करीन, मग त्याच्यानंतर कलर ग्रेड करीन, साऊंड डिझाईन करेल, इट वोंट बी हॅपन ॲट ऑल, ट्रस्ट मी. येस. आणि त्याच्यामध्ये माझा सिस्टीम क्रॅश होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट 100% आहे. ओके, सो युजली नागपूरच्या व्हिडिओमध्ये मी सेम स्टार्टिंग तसं केलं होतं, तर त्याच्यामुळे माझे बहुतदा क्रॅश झाले सिस्टीम. तर मग मी काय केलं होतं की पहिले मी सगळे व्हिडिओज पहिले हे केले, स्टेबलाइज केले, आणि त्याच्यानंतर मग स्टेबलाइज केलेल्या व्हिडिओला एडिटमध्ये आणलं, आणि त्याच्यानंतर मग त्याला कलर ग्रेडिंग, साऊंड डिझाईन केलं, आणि मग देन एक्सपोर्ट केलं, देन त्याच्यानंतर मग डाऊनग्रेड केलं साईज त्याची, आणि मग अपलोड केला. ओके, तर तो करीब 1-1.5 घंट्याचा होता. तर त्याचे करीब 4 एपिसोड बनले, 4 पार्ट बनले. पुण्याच्या ह्याच्यामध्ये तर बहुत जास्त आहे, कारण इथे तर मी बहुत जास्त ट्रॅव्हल केला, बहुत जास्त शूट पण केला. सो येस. आणि त्याच्यानंतर मग हायपरलॅप्स तर आहेच, जो की आपला एंड मोमेंट आहे. बट मला हायपरलॅप्स थोडस चांगल्याने नाही, मी पुण्यातला हायपरलॅप्स असं दाखवतो, ओके, जसं लाईक नागपूरचं दाखवलं तशाप्रमाणे. आणि त्याच्यानंतर मग मी नाही का एक प्रकारे माय क्रिएटिव्हिटी, म्हणजे व्हॉट इज माय पॅशन अँड व्हॉट आय वॉन्ट टू बी, समथिंग लाईक दॅट. तर अशाप्रमाणे मी एक स्वतःचा असा व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये मी माझं पॅशन बद्दल सांगून राहिलो आहे. ओके, सो इट इज गॉना बी गुड. ओके, थोडस मी पण थोडा स्वतःला पुशअप करतो की माझ्यामध्ये पण किती क्वालिटी आहे. आणि कारण हे बघ, वन थिंग इज दॅट की जस्ट लाईक यू जस्ट कीप डुईंग इट. या कारण तुमच्यापाशी रिसोर्सेस किती आहे, काय आहे, हे कोणाला काही माहित नाही. जस्ट लाईक इट्स ऑल डिपेंड अपॉन युअर क्रिएटिव्हिटी. ओके, अँड दॅट इज ऑल दोज थिंग्स. ओके, तर मी इंग्लिश सेशन याच्यामुळेच करून राहिलाय, कारण मला त्या व्हिडिओमध्ये मला तुझं प्रॉपरली इंग्लिश बोलायचं आहे. ओके, सो येस. तर याच्यामध्ये मी पुण्याबद्दल एक्सप्लेन नाही करत. नो, इट्स नॉट. मी जस्ट लाईक फक्त माझ्या क्रिएटिव्हिटी अँड माझ्या टॅलेंट बद्दल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट आय वॉन्ट टू बी अँड व्हॉट थिंग्स आय कॅन डू वगैरे. तर जेणेकरून कंटेंट थोडा बहुत तरी थोडासा बेटर बनन वगैरे वगैरे. बट प्रयत्न करू आपण चांगला बनवण्याचा. ओके, सो let's just be focus on positive things. ओके, कारण समजा जर आपण असं म्हणतो की हे याचे टार्गेट्स आहे, हे खूप मोठे आहे, हे कधी पॉसिबल होऊ शकत नाही, असं तसं वगैरे, हे लाईक इम्पॉसिबल थिंग्स आर ऑलवेज विथ यू. सो तुला असं नेहमी तसं वाटेल, बट ट्राय टू बी डुईंग समथिंग रिअली पॉझिटिव्ह वे. ओके, आपण बस काम करत गेलो ना, तर असं फारसं काही कठीण होत नाही. ओके, हळूहळू मग पीपल रिअलाइज करतात, अंडरस्टँड करतात, मग त्यांना माहित पडते, हा चलो इस बंदे में कुछ ना कुछ बात है. सो वी डू हॅव टू बी पे सम मनी फॉर हिम अँड जस्ट लाईक इट्स गोइंग टू बी रिअली गुड. ओके, सो या. राईट नो, मी त्या व्हिडिओ बद्दलच बोलून राहिलो होतो. म्हणजे ती विचार करून राहिलो की व्हॉट आय शुड टॉक अबाउट इट वगैरे वगैरे. Okay, so right now this is the end. This is the my artifact episode number 2193. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.